त्यांच्या अंतर्गतची माहिती घेतली की या माहितीमध्ये माझ्यासाठी काय करत होता, माहितीमध्ये कुणाला किती हप्ता मिळतो सावदा शहरामध्ये आणि कोण हे धंदे करतो. तर त्याच्यामध्ये एक पहिला नंबर आहे पवळी प्रवीण पुरव सावदा, 75,000 रुपये एका महिन्याचे, महिन्याचा हप्ता देतो. गणपती मंदिरामध्ये याचा अड्डा आहे, तुम्ही लोकल आहे. आणि हा जो आहे माझ्यावर जी तक्रार दाखल केली त्या भिडेचा हा मामा आहे, म्हणजे साक्षीदार दाखवला आहे त्या भिडेचा मामा आहे. तो 75,000 रुपये महिना याला देतो आणि त्याचा अड्डा चालवतो. पीर खा तडवी, रंजन तडवी सावदा हे 70,000 रुपये एका महिन्याचे देतात. साईबाबा मंदिराजवळ हे चालतं क्लब. 70,000 रुपये महिना कन्फर्म माहिती आहे, सगळे आकडे बी कन्फर्म काढलेले आहे. धबा उर्फ विलास तायडे लहान वाघोला 60,000 रुपये एका महिन्याचे देतो. 60,000 रुपये महिना. गात्याचा एक देशमुख म्हणून आहे, 70,000 रुपये एका महिन्याचे देतो. नंतर सावखेड्याचा फिरोज तडवी याचा नदीपात्रामध्ये अड्डा चालतो, तो 25,000 रुपये देतो. लोहाऱ्याचा कादर तडवी तो एका महिन्याचे 25,000 देतो. सट्ट्याच्या संदर्भामध्ये सावखेड्याचा जयस्वाल म्हणून आहे, त्याच्या घरात सट्टा चालतो आणि सारं सट्ट्याचं केंद्र बोरच्या याच्यावर आहे. त्या घरामध्ये 90,000 रुपये एका महिन्याचे तो देतो. सावखेड्यावाला सट्टा चालतो, त्या भागातला किंग आहे, त्या परिसरामधला सावखेड्याचा जुना किंग आहे. आतापासूनच करतोय असं नाही, जुना आहे. नंतर संजू तायडे सावदा, एक संजू तायडे म्हणून सावद्याचा आहे, 60,000 रुपये एका महिन्याचे तो देतो. सावद्यामध्ये मला वाटतं उर्दू शाळेजवळ कुठेतरी आहे, नेमकं प्लॉट माहिती नाही, पण उर्दू शाळेच्या त्या परिसरामध्ये कुठेतरी आहे. नंतर विशाल तायडे मी सांगेल तुम्हाला, हा विशाल तायडे 50,000 रुपये एका महिन्याचे देतो. संतोष परदेशी म्हणजे बद्री नगरसेवक यांची वडील, याची पिढी भाड्याने घेतली आहे. फिरोज निंबोरा रोड मोठा वाघोला 60,000 रुपये एका महिन्याचे तो देतो. साडीबाग मध्ये मोठ्या प्रमाणावर सट्टा चालतो. साडीबाग मोतीलाल साडी दररोजच्या 5,000 देतो या ठिकाणी. दारू अजून माझ्याकडे याचे नाव अधिक आहे सट्ट्यावाल्यांचे, आणखी 3-4 नाव आहे पण कन्फर्म झाले नाही म्हणून याचं काही ते दिले नाही. हे कन्फर्म नाव आहे, पैसे कन्फर्म आहे. ते तुम्ही इथले लोकल असल्यामुळे हे नावं सांगतोय, नावं तुम्हाला ओळखीचेच असतील. गाड गेली अर्वाजचे भाष्य वगैरे असा जो FIR दाखल केलेला आहे, त्या FIR मध्ये ज्यांचं साक्षीदार म्हणून नावं घेतले की हे साक्षीदार आहे, त्याच्यामध्ये एक साक्षीदार जो आहे तो मनीष भंगाळे एक साक्षीदार आहे आणि दुसरा भिडे त्याच्यामध्ये. आता हा भिडे आणि मनीष भंगाळे हे पार्टनर आहे एका याच्यामध्ये. नंतर सांगतो मी त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये ते पार्टनर जे 2 नंबरचे धंदे करतात त्यांना त्याच्यामध्ये दिलं. आता ह्यातला जो एक व्यक्ती मला भेटला आता येतोय, इथे आलाय का नाही येतोय त्या दोघांपैकी एक. त्याचं म्हणणं मी नव्हतोच तिथे, खरंच पण नव्हतं, मी अचानक गेलो होतो ना, तर माझं नव्हतं. मला न विचारताच नाव टाकून दिलं म्हणे ना साक्षीदार. तो म्हटलं पत्रकारांसमोर आहे आणि पत्रकारांसमोर सांग. म्हणजे जे साक्षीदार आहे कसे बनावट टाकले हे तुमच्या लक्षात येऊन जाईल. आता दारू चंद्रमा हॉटेल सोसायटी वाईन शॉपच्या समोर सावदा, इथं मोठ्या प्रमाणावर दारूचा अड्डा.
महिंद्रा हॉटेल सावदा बद्री येथे मोठ्या प्रमाणावर अनाधिक दारू विकली जाते. भंगाडे हॉटेल वाघोदा 132 केबीच्या समोर पुरसो हा इथे दारू विकला जातो. पुरसो खिरोदा सावखेडा रस्ता दारूचा अड्डा, मोठा दारूचा अड्डा आहे. नंतर या दारूचे सेंटर जे आहे, गावठी दारू तयार करणं, बनावट दारू द्यायला म्हणतो किंवा गावठी दारू तयार करणं आणि त्या संपूर्ण परिसरामध्ये डिस्ट्रीब्युशन करण्याचं जे सेंटर आहे, ते सेंटरमध्ये हे काय जाणवत. दुसरा आहे रायपूर, तिसरा आहे उदळी आणि रावेरी आले. ही जी आहे दारू तयार केली जाते नदीकाठी, ही रावेरी यावत तालुक्यामध्ये सर्वत्र पुरवली जाते. या ठिकाणी ही रावेरी यावत तालुक्यामध्ये आणि याची स्थानिक लोकांच्या माध्यमातून दारू पुरवली जाते. जानोरी येथून पूर्ण तालुक्यात दारू ट्रान्सफर केली जाते. सावदा येथे ख्वाजानगरमध्ये एक कोणीतरी भुईबाई आहे, तिकडं गांजा मिळतो आणि गांजाचं मोठं एक सेंटर आणखी या सावदा शहरामध्ये गांजा आणण्याचं आणि विकण्याचं. गांजा जो आहे मध्य प्रदेशामधनं सावदाला येईल आणि या ठिकाणी तो सावदाला तो विकला जातो गांजा. निंभोरा येथे भरत किराणा येथे अनधिकृत मोठ्या प्रमाणावर गुटखा विकला जातो. आता सावदा शहरामध्ये गुटखा आणला जातो. फेसबुकचा एक मोठा गुटख्याचा व्यापारी आहे, तस्कर आहे. तो तस्कर गुटखा हा रावेर मार्गे आपल्या सावद्याला आणतो आणि तो रावेरमध्ये या संपूर्ण परिसरामध्ये नार्कोटिक्स आहे, ज्या गोळ्या असतात त्या, हा गांजा आहे आणि आपण काय सांगितलं, हे गुटखा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर 3 जण आणतात. आपलं सावदा शहर, रावेर, यावल या भागामध्ये 3 प्रमुख रीतीनं ते गांजा आणखी काय सांगितलं, त्या गोळ्या, गुटखा हे सगळं आणतात आणि आपल्या परिसरामध्ये सगळ्यांना नशिली पदार्थ वाटतात. त्यामुळे आता सावदा शहरामध्ये जर तुम्ही गेलात तर त्या लहान लहान गोळ्या ज्या येतात त्या गोळ्या तुम्हाला टपरीवर मिळतील. गुटख्याच्या पुढे बहुतेक सर्व ठिकाणी उपलब्ध आहे या परिसरामध्ये. त्यामुळे तरुणांचे आरोग्य मोठ्या प्रमाणावर खराब झालेलं आहे. सावदा बस स्टँड येथे सोनवणे यांचे ओम एंटरप्राइज बिस्किट गोळ्यांचं दुकान आहे. तिथे हा गुटखा आणला जातो, आमच्या दुकान दररोज विकला जातो. तिथे 1,000 रुपये हप्ता हा त्या ठिकाणी महिन्याला दिला. 1,000 रुपये महिना दिला जातो आणि त्या ठिकाणी गुटखा विकला जातो. हे नाव तुम्हाला आता देतं बस स्टँडवर सोनवणे, तुम्हाला कदाचित माहीत असेल, होम एंटरप्राइज. हा सगळा गुटखा बऱ्हाणपूर येथून रावेर, निमोरा, सावदा, फैजपूर या मार्गे होंडा अमेज 4 व्हीलर गाडीचा नंबर घ्या. कोणत्या गाडीचा नंबर होतो नाही येतो. होंडा अमेज 4 व्हीलर MH19 CY 4445 ग्रे कलर या गाडीतून तो येते. आणखी 2 गाड्या असले वापरले जातात, त्यांचे नंबर माझ्याकडे नाही. हा नंबर आहे बघ की अधिकृत नंबर माझ्याकडे मिळाला. त्या 2 गाड्यांचाही नंबर माझ्याकडे मिळाल्यानंतर तुम्हाला मी देतो. सगळ्या गाड्यांचा मालक अकलूज येथील भानू नामक व्यक्ती आहे. त्या गाडीचा मालक जो आहे तो भानू नावाचा व्यक्ती अकलूजचा आहे. 2 कॉन्स्टेबल तुमच्या सावद्याचे कलेक्टर आहे, म्हणजे पैसे जमा करणारे कलेक्टर आहे. त्यांचे CDR चेक करायचं म्हणून मागणी केलेली आहे की हे 2 जे आहे त्यांचे CDR चेक करा तुम्ही. त्यांचे नावं मी तुम्हाला सांगतो. तुमचं नाविस्करवत आहे. हे 2 कॉन्स्टेबल कलेक्टर आहे, त्यांचे CDR चेक करा असं म्हटलंय. त्याच्यामध्ये 2 कोण आहे, एक मला वाटतं भाविस्कर आहे
आणि एक हे दोघं जण जे बाविस्कर म्हणून हा याचा मुख्य कलेक्टर आहे. हा सगळ्या अवैध धंद्यांकडे जाऊन हे जे मी सांगितलेले हप्ते आहे 75,000 25,000 वगैरे हा वसूल करणारा त्याचा मुख्य कलेक्टर आहे. आणखी एक त्याचा होता पण त्याला सुट्टीवर पाठवलेला आहे, म्हणजे तो इथे आता नाही आहे. पण हा कलेक्टर इथं आता आहे. आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो की आता हा जो कलेक्टर बाविस्कर नावाचा आहे हा आजपासून रजेवर गेलेला आहे. तर आजपासून 10 दिवस तुमचा API जो आहे पोलीस सब इन्स्पेक्टर तो पण आता 10 दिवसाच्या रजेवर गेलेला आहे. आता माझा प्रश्न तुम्हाला असा आहे, तुम्हाला विचारतो की आता अवैध धंदे चालू आहे का बंद आहे? तुम्ही राहता ना चालू आहे की बंद आहे? आपण आवाज उचलला हो तेव्हापासून केव्हापासून सतत सुरू असलेले अवैध धंदे बंद आहे. केव्हापासून बंद आहे? आपण आवाज उचलला तेव्हापासून बंद आहे. तेव्हा म्हणजे याच्या अर्थ आधी सुरू होते प्रश्न ये तो सवाल ही नहीं पैदा होता. ये पहले चालू थे, अब जब मैंने आवाज उठाया तो बंद हो गए. तो इसका ये तो आज API ने 10 दिन के लिए रजा लेने का क्या कारण है? और जो कलेक्टर है उसका बाविस्कर वो भी 5 दिन रजे में चले गए. अभी ये क्या करते हैं मालूम है कि देखो पहली बात है कि सावदा पोलीस स्टेशन असून दररोज म्हशीचे ट्रक जातात 20 ते 22 भैंसों के ट्रक जाते हैं. और भैंसों के नियम से होंगे गैरकानूनी होंगे पता नहीं, नियम से भी हो सकते हैं. जो यहाँ से भैंस के ट्रक जाते हैं जहाँ भस्सीचे ट्रक जातात तर त्या भस्सीच्या ट्रककडून प्रत्येकी 1,000 हा घेतो. आणि त्याच्यात विशेष म्हणजे कसं आहे की 1,000 रुपये घेतो, काहींकडून 2,000 घेतो. सर्टिफिकेट घ्या, डॉक्टर का सर्टिफिकेट घ्या, पशुवैद्यकीय अधिकारी सर्टिफिकेट लागतं, मोजणं लागतं, मोजण्यानंतर मार्केट कमिटीचा दाखला लागतो, असं विचारत राहतो. ते नाही मिळालं तर त्याच्याकडनं 1,000 ते 2,000 पर्यंत हे घेतात म्हशीचे. आता म्हशीचे 2,000 रुपये घेताना 20 ते 22,000 22 ट्रक दररोज इथून जातात. आता या ठिकाणी त्याप्रमाणे दररोजचे 20,000 वसूल केले जातात. आणि अमीन शहा नावाचा एक एजंट आहे, आपको पता होगा. अमीन शहा नावाचा यांचा मशीनचा एजंट आहे. त्या एजंटकडून हे पैसे जमा करून वसूल केलं जातं. अमित शहा सावदा शहरात राहणार आहे. अमित शहा त्याच्याकडनं हे मशीनचे वसूल केले जातात. घोर बाजारामध्ये बैलांच्या गाड्या येतात, त्यांच्याकडून 300 रुपये प्रत्येकी स्वतः कॉन्स्टेबल अहमद हाजी मार्फत, अहमद हाजी करके कॉन्स्टेबल आहे, व्यापारी हो. त्या व्यापाऱ्याकडनं हा अहमद हाजी व्यापारी आहे, त्याच्याकडनं 100 रुपये प्रत्येकाकडनं घेतो आणि ते 100 रुपये करून ह्याला पोलीस स्टेशनला आणून देतो. नंतर हे झाल्यानंतर या ठिकाणी ज्या गायी जातात मोठ्या प्रमाणावर गायी आणि वासरं या संदर्भामध्ये तस्करी इथून होते बऱ्याच ठिकाणी. आणि ही तस्करी झाल्यानंतर कलम कमी जास्त तस्करी होते आणि त्यांच्याकडनं हा पैसे घेतो. गायींवर अवैध गायी आणल्या जातात, अवैध वासरं आणल्या जातात, त्यांच्याकडनं हा पैसे घेतो. गायींवर गुन्हे नोंद करतो. जर त्याला 10 गायी मिळाल्या, 5 गायी मिळाल्या तर 3 गायींवर 2 गायींवर निर्णय, 3 गायींवर नोंद नाही करत. काही ठिकाणी FIR करतो. यांचा FIR करताना एकावर वेगळं कलम लागतो, दुसरं वेगळं कलम लागतो. ज्याने पैसे कमी दिले त्याच्यावर जास्त कलम लागतो, ज्याने दिलेच नाही त्याला पकडून मध्ये टाकतो. आणि ज्याने पैसे दिले त्याला कसं सोडवता येईल असे कलम लावतो. हे कलम लावल्याचे सगळे FIR माझ्याकडे आहे. इतक्या FIR मध्ये आहे, इतने सारे FIR मेरे पास है, जिसमें गाय पकड़ी, ये पकडा आहे. म्हणजे गायीची आणि वासरांची तस्करी फार मोठ्या प्रमाणावर इथे पोलिसांच्या मदतीनं चालते. आणि मग ह्यांचे काय असतं की API विसरपणाचे स्टेटस कसे असतात,
वादळासारखे मावळणारे आम्ही नव्हे, तुफानातले दिवे आम्ही, तुफानातले दिवे आम्ही, अशा स्वरूपाचे फोटो वगैरे ते स्टेटस तुम्हाला जोरात लावतो. आणि हे राजकीय संरक्षण याच्यासाठी याला दिसत. आता ह्या माध्यमातून अशा रीतीनं गायींची तस्करी, म्हशींची तस्करी, जनावरांची तस्करी, आणि हा गायी आणि वासरं वगैरेच्या संदर्भात पैसे घेणारा असा API या ठिकाणी आहे. आता ह्यामध्ये आणखी काही गोष्टी माझ्याकडे आहेत, पण माझ्याकडे त्याचे पुरावे नाही. पुरावे आल्यानंतर परत मी तुम्हाला ते देईन, पण ते अति गंभीर आहे. काही घटना ज्या घडल्या त्याच्यामध्ये ह्याने अशी तडजोड केलेली आहे की त्या घटना ज्या आहेत दोन एक की त्या अति गंभीर आहे. त्यानं समाजामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो अशा स्वरूपाचं काही, पण माझ्याकडे त्याचे पुरावे नाही आहे. जेव्हा योग्य असे पुरावे येतील त्या कालखंडामध्ये मांडण्याचा प्रयत्न करतो. एकंदरीत पाहिलं तर हे API जे विशाल पाटील नावाचे आहे की ते सज्जन आहे, किती ज्याला आम्ही म्हणतो संयमी आहे, किती ज्याला म्हणतो की इमानदार आहे, किती ज्याला आम्ही म्हणतो की कर्तव्यदक्ष आहे. हे आता तुम्हाला या ठिकाणी निदर्शन आणण्यासाठी ही पत्रकार परिषद आहे. आता तुमच्याच तोंडून तुम्ही सांगितलं की बाई आधी धंदे सुरू होते. आता माझी अपेक्षा अशी आहे की किमान धंदे जर बंद झालेच तर हे धंदे तात्पुरत्या स्वरूपात बंद होऊ अशी लोकांची इच्छावर. अजून सावदा शहरामध्ये एका गोडाऊनमध्ये वर तिथं सट्टा खेळत जातो. आताही जुगाराचा अड्डा, म्हणजे सगळे जुगाराचे अड्डे बंद आहे, पण सावदा शहरातला जुगाराचा एक अड्डा त्या ठिकाणी चालू आहे. त्याची नीट माहिती मी घ्यायची आहे. दुसरं त्या ठिकाणी जो सट्टा मटक्याचे प्रकार आहे ते सावखेडा, चिनावल, सावखेडा आणि सावदा या 3 शहरांमध्ये जे मोठे मटकेवाले आहेत त्या मोठ्या मटकेवाल्यांचं सगळे जे कॉम्प्युटर सहित अजूनही आहे साहित्य वरच्या मजल्यावर आहे. एकाचं 3ऱ्या मजल्यावर आहे, एकाचं 2ऱ्या मजल्यावर आहे. ते अजून आहे, पण पोलिसांनी रेडणी घातलेली नाही. पोलिसांच्या सौजन्याने ते आहेत. आजही मटका सुरू आहे, गल्लोगल्ली मटका सुरू आहे. आजही छोटा